वनरक्षक वनसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक वनसेवकांची ज्या जागा आहे रिक्त आहे, वनरक्षक मध्ये जर पाहिलं तर 966 प्लस जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक मध्ये रिक्त आहे। त्याचबरोबर वनसेवकचे जर आपण पाहिलं तर 12,991 जागांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर शासन निर्णय या ठिकाणी वनसेवकचा या ठिकाणी आलेला आहे। आणि वनसेवकचं जे पद आहे हे नव्याने या ठिकाणी निर्माण करण्यात आले आणि गट संवर्गातलं हे पद आहे वनसेवकचं। आणि त्याचबरोबर वनरक्षक जर आपण तर वनरक्षकच्या याच्या अगोदर जर पाहिलं तर 2023 ला जे लास्ट भरती या ठिकाणी वनरक्षकची आली होती आणि तेव्हापासून जे विद्यार्थी मित्रांनो अजूनही या ठिकाणी भरती आली नाही, तर 3 वर्ष या ठिकाणी झालेले आहे। आणि वनरक्षक वनसेवकच्या जर आपण पाहिलं तर जवळपास 14,000 प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आहे। शिक्षण फक्त 10वी-12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आता फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते, तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार। त्याचबरोबर वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती, ग्राउंडला कोणकोणत्या वेळेला लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम निवड प्रक्रिया काय, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी-12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर वनरक्षक मध्ये जर पाहिलं तर पहिले वनरक्षक बद्दल तुम्हाला माहिती सांगतो, त्यानंतर वनसेवक बद्दल तुम्हाला माहिती देणार आहे। तर वनरक्षक मध्ये जवळपास 966 च्या वरती जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आणि ते याच्या अगोदर जे आढावा बैठक सुद्धा या ठिकाणी घेण्यात आली होती। आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर वनरक्षक मध्ये जे वयोमर्यादा लागते 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागते आणि SC/ST ला 5 वर्ष सूट यामध्ये राहते। आणि वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। मुलं मुली फॉर्म भरू शकतात। तुमचं ग्रॅज्युएशन जरी झालं असेल तरी सुद्धा आपल्याला वनरक्षक मध्ये फॉर्म भरता येते। फक्त 12वी मध्ये सायन्स वाले तर भरू शकता, कॉमर्स वाले भरू शकता, पण तुमचा आर्ट असेल 12वी मध्ये अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय जर असेल तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। त्याचबरोबर जे वनरक्षक मध्ये जर आपण पाहिलं तर वनरक्षक भरतीमध्ये आपलं पहिल्या टप्प्यामध्ये काय घेते तर यामध्ये राहते आपला पेपर 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। एका प्रश्नाला 2 गुण राहते, ज्यामध्ये सामान्य ज्ञानचे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, असे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। एका प्रश्नाला 2 गुण, 120 मार्कासाठी पेपर राहते, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि 1.5 घंट्याचा टाइम भेटते। पेपरसाठी सुद्धा आपल्याला चांगला टाइम त्या ठिकाणी भेटते, 1.5 घंट्याचा टाइम राहते। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, गणिताचे प्रश्न त्यामध्ये नसते। आणि पासिंगचा जर आपण विचार केला 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले, कोणती कॅटेगरी SC ST OBC WS NTV ओपन SBC SCBC कोणती कॅटेगरी 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपल्याला ग्राउंड साठी बोलायला जाते। एक लक्षात ठेवा, मुलांना सुद्धा आणि मुलींना सुद्धा, ठीक आहे। एवढी कमी यामध्ये पासिंग ठेवण्यात आले 60 पैकी 27 मार्कावर। आपला जर ग्राउंड टॉप असेल 80 पैकी 80 असेल, 80 पैकी 70 असेल, 80 पैकी 60 असेल तर जास्त चान्सेस राहते सिलेक्शन होण्याचे। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये आहे ग्राउंड। तर यामध्ये जर आपण पाहिलं उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। ST कॅटेगरीचे असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी उंची 145 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर यामध्ये भरली पाहिजे। त्याचबरोबर यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे। 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांनी यामध्ये 17 मिनिटांमध्ये मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग 17 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे त्यांना 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। आणि जसा टाइम वाढणार आहे तसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार। स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल। महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे। 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 12 मिनिटांमध्ये मारायचे। ज्या पण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग 12 मिनिटांमध्ये मारणार आहे तर त्यांना 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। आणि जसा टाइम वाढणार आहे तसे कमी मार्क्स त्यांना या ठिकाणी भेटणार आहे। तर वनरक्षक भरतीचा जो पेपर आहे हा TCS कंपनी घेत असते आणि TCS कंपनी काय करते की तेच प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो बार बार रिपीट करते। जुने जे प्रश्नपत्रिका संच त्या रिपीट ते करते, एक लक्षात ठेवा। प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ते रिपीट करते, एक लक्षात ठेवा, किंवा त्याच्या रिलेटेड जे विद्यार्थी मित्रांनो TCS कंपनी या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी रिपीट करते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे।
तर आपल्याला अभ्यास काय करायचा, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर झालेले आहे तर ते तुम्ही या ठिकाणी वाचा। तर आपल्याजवळ जे विद्यार्थी मित्रांनो 2023 मध्ये झालेले जेवढे काही शिफ्टमध्ये पेपर झाले वनरक्षक ते सर्व प्रश्नपत्रिका संच आपल्याजवळ उपलब्ध आहे। तुम्हाला जर ते पाहिजे असेल तर निःशुल्क आपण तुम्हाला देतो या ठिकाणी। तर तुम्हाला करायचं काय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, टेलिग्राम ग्रुपची जॉईन करून घ्या। त्यावर आपण हे या ठिकाणी सर्व प्रश्नपत्रिका संच टाकल्या वनरक्षकच्या 2023 मध्ये जेवढे काही प्रश्नपत्रिका संच झाले, ज्या शिफ्टमध्ये जेवढ्या काही शिफ्ट आहे त्या सर्व शिफ्टचे जे प्रश्नपत्रिका संच आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकले। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, टेलिग्राम ग्रुपची जॉईन करून घ्या निःशुल्क। त्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे, ग्रुप सुद्धा तुमच्याजवळून घेतला जाणार नाही आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकांची भरती कधी निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। तर पहा, याच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री आहे गणेश नाईक यांनी घोषणा केली होती की वन विभागामध्ये ज्या रेंजमध्ये जेवढ्या काही जागा रिक्त आहेत त्या भरणार आहे। वनरक्षक वनसेवक वन सर्वेक्षक अशी त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली होती। तर जवळपास जे विद्यार्थी मिळून या ठिकाणी 3 वर्ष झाले अजूनही या ठिकाणी वनरक्षकची भरती आली नाही। तर जवळपास मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी निघण्याची दाट शक्यता आहे, लक्षात ठेवा। तर वनरक्षक वनसेवकची जी भरती हे मार्च महिन्यामध्ये निघू शकते। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की चांगली संधी तुमच्याजवळ आहे, लक्षात ठेवा। आतापासून टाईम आपल्याजवळ, तर प्रॅक्टिस करून घ्या आतापासून। त्याचबरोबर पेपरची सुद्धा तयारी करा, जेणेकरून चांगले मार्क भेटणार आहे, आपलं सिलेक्शन त्यामध्ये होणार आहे। आता वनसेवक मध्ये जर आपण पाहिलं, वनसेवकचं जे पद आहे विद्यार्थी मिळून नव्याने निर्माण करण्यात आलं, 12,991 जागा रिक्त आहे वनसेवकांच्या। आणि वनसेवक भरतीमध्ये जे एक अट आहे, यामध्ये फक्त शिक्षण, यामध्ये काय राहते, फक्त यामध्ये शिक्षण 10वी-12वी पास लागते। जे पण पुरुष उमेदवार किंवा महिला उमेदवार 10वी पास आहे 12वी पास आहे अशाच विद्यार्थ्यांना वनसेवक पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे। बाकीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही। ज्यांचं जास्त शिक्षण झालं आहे, जसं ग्रॅज्युएशन वगैरे झालं आहे, अशा विद्यार्थ्यांना वनसेवक पदामध्ये फॉर्म भरता येणार नाही, एक लक्षात ठेवा। कारण की शासन निर्णयामध्ये दिला आहे की वनसेवकांची जी भरती आहे हे जे या ठिकाणी आहे तर हे सरळ सेवेने भरती या ठिकाणी घेतल्या जात आहे आणि यामध्ये उच्च शिक्षित उमेदवार यामध्ये लागत नाही, असं जे विद्यार्थी म्हणून शासन निर्णयामध्ये त्या ठिकाणी दिला आहे। तर वनसेवकमध्ये फक्त 10वी पास लागते आणि गट संवर्गातलं पद आहे वनसेवकांचं। आणि यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 15,000 ते 47,600 रुपये आपल्याला महिना भेटणार आहे वनसेवक पदामध्ये। आणि शिक्षण यामध्ये 10वी-12वी पासच लागते। आणि त्याचबरोबर गट संवर्गातलं हे पद आहे नव्याने निर्माण करण्यात आलं आहे। वयोमर्यादा जर विचार केला तर यामध्ये जे वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आपल्याला पाहायला भेटणार आहे। उंची यामध्ये कमी लागणार आहे, लक्षात ठेवा, किंवा नाही सुद्धा या ठिकाणी लागू शकते, कारण की गट संवर्गातलं पद आहे त्यामुळे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे वनसेवकमध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा, वनसेवक पदामध्ये जे विद्यार्थी मिळून पेपर या ठिकाणी होणार आहे, कारण की वनसेवकच्या शासन निर्णयामध्ये दिला आहे की ही जी भरती आहे ही सरळ सेवेने भरती या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। म्हणून वनसेवक पदामध्ये या ठिकाणी पेपर होणार आहे आणि पेपरच्या बेसवर जे विद्यार्थी मिळून आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा। तर पेपरला जो या ठिकाणी अभ्यासक्रम असू शकते, सामान्य ज्ञान झालं, बुद्धिमत्ता चाचणी झालं, मराठी व्याकरण झालं किंवा इंग्रजी ग्रामर, ह्या काही अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे। जे पण विद्यार्थी वनसेवकची जर तयारी तुम्ही करत असाल तर पहा विद्यार्थी मिळून जे वनरक्षकच्या मागील वर्षी ज्या काही प्रश्नपत्रिका संच झाले तर त्या तुम्ही या ठिकाणी वाचून काढा, कारण की त्यामधले सुद्धा जनरल नॉलेजचे काही प्रश्न असणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न असणार आहे, मराठी व्याकरणचे प्रश्न असणार आहे, तर ते आपल्या या ठिकाणी कामात पडणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे संपूर्ण प्रक्रिया आहे। आणि वनरक्षकमध्ये जर पाहिलं, रनिंग झाल्यानंतर 25 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये पुरुष उमेदवारांना, आणि महिला उमेदवारांना या ठिकाणी 16 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये। अशा प्रकारे प्रक्रिया। आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।